नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुमच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 रुपये जमा झाले तर तुम्ही सर्वप्रथम काय कराल? कारण सध्या महाराष्ट्रभर एकाच चर्चेने जोर धरला आहे. मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचे हप्ता एकत्र मिळणार का? आणि याचं प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी लाखो महिला उत्सुक आहेत. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काहींना पैसे मिळाले, काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे, तर काहींनी महिलांच्या खात्यामध्ये कोणतीही हालचाल दिसत नाही. यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमकं चाललंय तरी काय? पैसे अडकले आहेत का? की सरकारकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत? मित्रांनो, प्रत्यक्षात शासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्यामुळे काही खात्यांमध्ये विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या महिलांची कागदपत्रे, आधार लिंकिंग आणि बँक तपशील योग्य आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ते टप्प्याटप्प्याने जमा केले जात आहेत. मात्र अजूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. अजूनही अनेक महिला एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. जून महिन्याचे पैसे कधी येणार? आणि इथूनच सुरू होतो आजच्या व्हिडिओची खरी गोष्ट. कारण गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी अशी चर्चा सुरू झाली आहे की मे महिन्याचा राहिलेला हप्ता आणि जूनचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो. म्हणजे जर असे झाले तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात. पण थांबा, याबाबत शासनाने अधिकृत घोषणा केलेली नाही, म्हणून कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तथापि मागील काही वितरण पद्धती पाहता आणि निधी मंजुरीची प्रक्रिया लक्षात घेता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी वितरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे अनेक महिलांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका. तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते तपासा, KYC पूर्ण आहे का ते तपासा आणि अर्जांची स्थिती अप्रूव्ह आहे का ते पहा. कारण अनेक वेळा छोट्या तांत्रिक कारणामुळे पैसे उशिरा येतात. म्हणजे आता तो खरा प्रश्न, मे आणि जूनचे पैसे नेमके कधी येतील? सध्या उपलब्ध माहितीनुसार आणि मागील वितरणाच्या तारखांचा अभ्यास करता 26 जून ते 30 जून दरम्यान या कालावधीमध्ये मे महिन्याचे थकीत पैसे आणि जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची सर्वात अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. जर शासनाने दोन्ही हप्ते एकत्र दिले तर काही महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये देखील जमा होऊ शकतात आणि काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये म्हणजे चालू महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय आणि अधिकृत तारीख शासनाच्या घोषणेनंतरच निश्चित होणार आहे. म्हणून अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा माझ्या खात्यामध्ये अजून पैसे आले की नाहीत. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का नाहीत ते मला तुम्हाला हप्ता मिळाला का नाही ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.